नाव सांगा आणि कशा संदर्भात आंदोलन करण्यावर काय करणार? आम्ही सर्व मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आहोत, प्रदेशचे सर्व पदाधिकारी आहोत, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आहोत आणि आज आम्ही मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर आले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कालच यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेही डिझेल टंचाई नाही, परंतु आज आम्ही या पंपावर डिझेल भरण्यासाठी आलो असताना आमचे शेतकरी बांधव आमच्यासोबत होते. तर इथे जो बोर्ड आहे तुम्हालाही दिसत असेल की इथे डिझेल नाही असं बोर्ड लागलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचा हे पेट्रोल पंप असल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यानंतर अशा खोट्या प्रकारचं प्रचार आणि काँग्रेसला बदनाम करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री करत आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो तुम्ही ग्राउंड लेवलला या आणि सध्या परिस्थिती काय, शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत, शेतकऱ्यांचे मशागतीचे कामं खोडंबलेली आहेत. त्यांना रात्रभर दिवसभर 2-2 किलोमीटर 1-1 किलोमीटरच्या रांगा लावून उन्हातानामध्ये उपाशी तापाशी बसून शेतकऱ्यांचे मुलं शेतकरी इथे बसत आहेत आणि त्यांना डिझेल मिळत नाही, मशागतीचे कामं होत नाही आहेत. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलताना थोडा विचार करून बोलावं आणि सध्या परिस्थिती घ्यावी, सर्व ग्रामीण भागातील परिस्थिती घ्यावी आणि नंतर त्यांनी बोलावं असं मला वाटते. काय सांगाल की काय आंदोलन करण्यात आलं? आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका कमिटीच्या वतीने आपल्या मुक्ताईनगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आज आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री रक्षाताई यांच्या पंपावर आम्ही डिझेल भरण्यासाठी आलो असता सर्व शेतकरी आमच्या गाडीमध्ये डिझेल भरण्यासाठी सुद्धा आम्ही आलो असता इथे आपण पाहत आहे की डिझेल संपलेलं आहे, डिझेल नाही असं बोर्ड लागलेला आहे. जवळपास 15 ते 20 दिवस झाले या पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये अशी अतिशय भीषण परिस्थिती डिझेलच्या आणि पेट्रोलच्या संदर्भात झालेली आहे. त्या ठिकाणी आंदोलन काय केलं? या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना विचारलं की तुम्हाला किती दिवसापासून इथे डिझेल मिळत नाही. तर जवळपास 15 दिवसापासून शेतकऱ्याला स्वतः त्याचं ट्रॅक्टर वाहन घेऊन शेतीतली मशागत सोडून त्याला डिझेल संपताचबरोबर इथे ट्रॅक्टर आणावं लागते आणि त्यांचा वेळही खूप जातो. जवळजवळ 4-5 तास इथे त्यांना रांगेत उभं राहावं लागते, तेव्हा काही त्यांना 10-10, 15-15 लिटर डिझेल मिळतं. एक मिनटं. आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने देशामध्ये आज आपण बघत असाल की डिझेलची टंचाई सर्वदूर आहे, भाववाढ झालेली आहे आणि खाद्यतेल असो किंवा जीवनावश्यक ज्याही वस्तू आहेत त्या सगळ्या महागलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान देशाला आवाहन करत आहे की आपण कमी इंधनाचा कमी वापर करावा, इलेक्ट्रिक व्हेकल वापराव्या. मात्र ते विदेशात भ्रमण करत आहे आणि इटलीत जाऊन ते तिथल्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देत आहे आणि असत आहे तिथं ते त्यांना याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की त्यांना देशाचं किती गांभीर्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज या पेट्रोल पंपावर जेवढी लोक आहेत त्यांना मेलोडी चॉकलेटवरतून त्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे.